जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय. परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज आपण यांना प्रथमतः वंदन करून आज या ठिकाणी आपल्या जन्माचं हित कशामध्ये आहे, या माणसाच्या जन्माचं हित कशामध्ये आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला आज थोडंसं ज्ञान समजून घ्यायचं आहे की माणसाचा जो जन्म मिळालेला आहे त्या जन्माच्या माध्यमातून आपल्याला या देहाचं कशा पद्धतीने सार्थक करून घेता येईल या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. प्रथम आपल्याला हा जो जन्म परमेश्वराने दिलेला आहे
तो 84 लक्ष योनीनंतर हा मनुष्याचा जन्म आपल्याला मिळालेला आहे. आणि तो मनुष्याचा जन्म आपण ज्या वेळेस धारण केलेला आहे, ज्या वेळेस आपण त्या आत्म्याचं वास्तव्य देहामध्ये आहे, तो देह कशा पद्धतीने आपण सांभाळून ठेवायचा आहे आणि या देहाकडून आपल्याला कुठलं कार्य करून घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यांना माहिती आहे, सगळं त्याप्रमाणे करतात, परंतु काही थोडेशा अडचणी असतात, त्यामुळे सर्वजण आळस या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण दुर्लक्ष करत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी जो आहेत, अण्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रपंच करता करता परमार्थ करा. अण्णांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रपंच करता करता परमार्थ करा. परमार्थ करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? परमार्थ करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? तर चांगल्या विचारांची आवश्यकता असते, चांगल्या संगतीची आवश्यकता असते आणि योग्य मार्गदर्शनाची आवड असते, गरज असते. म्हणून या सगळ्या गोष्टी अण्णांनी प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला सांगितलेले आहेत की माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे. अण्णांचं ब्रीदवाक्यच आहे की तू कोण आहेस, तू कशासाठी आला आणि तू काय केलं पाहिजेस. माणसातील माणूस जागा करण्यासाठी अण्णांनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत. त्यावेळेस हा सर्व जनसमुदाय एकत्रित येऊन इथं बसलेला आहे दत्त महाराजांच्या दरबारामध्ये. या सगळ्या गोष्टी, हा माणूस दिसायला जरी सोपा असला तरी खूप काय अवघड आहे. हा देह, माणसाचा जो देह आहे, दिसायला जरी सोपा असला तरी खूप काय अवघड आहे. त्याच्या मागचे गणित त्याची त्यालाच माहिती असतात, त्याच्या मागची गणित त्याची त्यालाच माहिती असतात. म्हणून या गोष्टी आपल्याला जरी कळाल्या नाही तर त्या परमेश्वराला आणि सद्गुरूला कळाल्याशिवाय मात्र राहत नसतात. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण बचावासाठी या ठिकाणी येतोय. कशासाठी येतोय? बचावासाठी या ठिकाणी येतोय की आपण जे प्रपंचामध्ये जे कार्य करत असतो, त्या प्रपंचामध्ये जे कार्य करत असताना काही चांगलं काही वाईट गोष्टी आपल्याकडून घडत असतात. रोजचं जीवन जगत असताना काही चांगल्या काही वाईट या गोष्टी घडत असतात. त्या घडलेल्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात, त्या घडलेल्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या संचितामध्ये जमा होत असतात. ह्या सगळ्या गोष्टी संचितामध्ये जमा होत असतात. मग त्या संचितातल्या गोष्टी जर आपल्याला कमी करायच्या असतील तर आपल्याला सेवा केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ती सेवा आपल्याला दत्त महाराजांच्या दरबारामध्ये येऊन अण्णांनी जे आपल्याला कल्पतरू उभा करून दिलेला आहे, त्या कल्पतरूच्या छायेमध्ये आपल्याला यायचे आणि कल्पतरूच्या छायेमध्ये आल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वाटचाल चालायची. आणि ते जे ज्ञान आपल्याला अण्णांनी दिलेलं आहे, त्या ज्ञानाच्या माध्यमातून कमीत कमी आपल्याकडून चुका होतील, कमीत कमी चुका आपल्याकडून कमी होतील, याच्यासाठी आपण अट्टाहास करणं गरजेचं आहे. म्हणून त्या चुका कमी करण्यासाठी आपल्याला अहोरात्र नामस्मरणाची गरज आहे. ज्यावेळेस आपण नामस्मरणामध्ये राहू त्यावेळेस आपल्याकडून चुका ह्या कमीच होत असतात. चुकांचं जास्तीत जास्त आपण त्याग केला तर आपण चांगल्या गोष्टीच्या मार्गाला लागतो. म्हणून म्हटलेलं आहे की पाणी, नाणी आणि वाणी या तीनही गोष्टी आपण जपून वापरल्या पाहिजेत. ज्या या तीन गोष्टी जपून वापरतो त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो आणि तोच जीवनामध्ये पुढे जातो. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला वाणीवर ताबा राहणं गरजेचं आहे. या कलियुगामध्ये मनुष्य भरकटलेला आहे, मनुष्य वाईट वळणाकडे निघालेला आहे. त्या मनुष्य वाईट वळणाकडे चाललाय आणि त्या वाईट वळणाकडे जाऊ नये म्हणून हा दत्त महाराजांचा दरबार आहे. आणि त्या दरबारामध्ये आपल्याला यायचंय, समजून घ्यायचंय की आपण कशा पद्धतीने आपलं आचरण ठेवलं पाहिजे, आपला व्यवहार कशा पद्धतीने असला पाहिजे, आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. आपण जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना खोट्याला कधीही आपण प्राधान्य देऊ नये, खोट्या गोष्टींना कधीही प्राधान्य देऊ नये. जे सत्य आहे त्या सत्यालाच आपण घेऊन पुढं चाललं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सत्य हे महत्त्वाचं आहे. जरी खोट्याला आज जरी प्राधान्य मिळत असेल परंतु खोट्याला नंतर जाऊन पश्चाताप भोगावाच लागत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी, जरी सत्याला आज
सत्याला आज त्रास होत असेल पण उद्या ते सत्यच असतं. म्हणून सत्याला नेहमी आपण प्राधान्य द्यावं. खोट्या गोष्टींचा जास्तीत जास्त खोटं बोलणे, निंदा करणे, परनिंदा करणे, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे, व्यसन करणे, ह्या सगळ्या ज्या वाईट सवयी आहेत, जे खोटं आहे त्या खोट्याचा आपण त्याग करणं गरजेचं आहे. आणि ते खोट्याचा त्याग कधी होईल? ज्यावेळेस आपण योग्य संगतीत येऊ. ज्यावेळेस योग्य संगतीत आल्यानंतर या खोट्याला आपण बाजूला सारून सत्याला आपण सामोरे जायचे. सत्य हे सत्य असतं, त्याला त्रास होत असतो, परंतु शेवटी सत्य ते सत्यच असतं. अण्णा नेहमी सांगायचे, अण्णा नेहमी सांगतात की भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. परमेश्वराच्या दारात वेळ लागेल पण 100% तुमचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण पळवाट शोधू नये. आपण काय करू नये? पळवाट शोधू नये. नको त्या अट्टासापायी दुसऱ्याला त्रास होईल असंही आपण वागू नये. आपल्या परिस्थितीने, आपल्या पूर्वसंचितानुसार आपल्याला जे आपल्याला वाटेलेलं आलेलं आहे ते वाट्याला आलेलं आहे, मग ते आपण भोग बघून संपवायचे असतात. त्याच्यामध्ये अजून भर पाडायची का ते आहे ते संपवायचं, हे प्रत्येकाच्या कर्मामध्ये आहे. प्रत्येकाच्या कर्म जर योग्य असेल तर तेच आपल्याला पुढं जाऊन त्यातून आपल्याला फळ देत असतं. आणि ज्या वेळेस आपण योग्य कर्म करू त्यावेळेस भले आज प्रत्येकजण म्हणत असतं की बाबा आम्ही एवढं सर्व करतोय पण आमचं चांगलं का होत नाही, हे प्रत्येकाचे प्रश्न असतात. जो वाईट वागतोय त्याचं चांगलं चालले नाही, आम्ही एवढे रोज देवाची सेवा करतोय पण आमचं का चांगलं होत नाही, हा प्रत्येकाचे प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नासाठी उत्तर असं असेल, पूर्वीच्या काळी शेतकरी जे धान्य पिकवायचा ते धान्य ते कोठारामध्ये ठेवायचा, घरामध्ये कोठार बनवायचा आणि त्या कोठारामध्ये जेवढं लागते धान्य वर्षभरासाठी तेवढं ते कोठारामध्ये ते धान्य साठवायचा आणि वर्षभरासाठी ते धान्य तो जपून वापरायचा. हे कोठार म्हणजे एक कोठार आहे बाजरीचं, बाजरीच्या धान्याचं एक कोठार आहे आणि गव्हाचं एक कोठार आहे. काय? बाजरीचं धान्याचं एक कोठार आहे आणि गव्हाच्या धान्याचं एक कोठार आहे. तर एका शेतकऱ्याकडे बाजरी पिकते आणि एका क्षेत्राकडे गहू पिकतो. गहू हे चांगलं कर्म आणि बाजरी हे वाईट कर्म. आपण थोड्या वेळासाठी आपण तसं मान्य करू. तर वर्षभराचं तो धान्य एक शेतकरी तो बाजरी त्या बळदमध्ये भरतो आणि दुसरा गहू भरतो. अशा पद्धतीने निम्म झालं, पुढच्या वर्षीचा योग येतो. तर त्यावेळेस दुसऱ्या शेतकरी काय करतो? गहू करतो आणि गहूवाला शेतकरी काय करतो? बाजरी करतो. बाजरी आणि गहू वेगवेगळा विषय आहे. म्हणून बाजरीच्या त्या कोठारामध्ये वरून तो काय टाकतो? गहू टाकतो. थोडंसं किचकट सांगायला मला जरा अवघड जाते पण समजून घ्या तुम्ही. सगळे सुज्ञ आहात, सगळे सुज्ञ आहेत, समजूतदार आहेत, पण सांगण्यात जरा पुढं मागं होत असेल तर बाजरीच्या धान्यावर तो वरून काय करतो? गहू टाकतो आणि गव्हाच्या धान्यावर वरून तो काय करतो? बाजरी टाकत असतो. मग जो वरून गहू टाकतो त्याला खाली खायला काय मिळेल? बाजरीच्या ह्याच्यावर गहू मिळेल ना. बाजरीच्या कोठारामध्ये वरून गहू टाकल्यानंतर त्याला गहूच मिळेल खायला, बाजरी मिळेल का? बरं बरं बरं. त्याच पद्धतीने आपल्या सुद्धा जीवनामध्ये हे समजून घेतलं. त्याच पद्धतीने आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्या कर्मानुसार आपण जे कर्म करत असतो ते आपल्याला भोगावंच लागत असतं. मग एखाद्याची बाजरी असेल तर त्याला बाजरीच खावी लागणार, एखाद्याला गहू असेल तर त्याला गहूच खावं लागणार. म्हणजे चांगलं आणि वाईट प्रत्येकाचा प्रश्न काय आहे की मी देवाची सेवा करतो पण माझं चांगलं का होत नाही? कारण की त्याच्या प्रारब्धामध्ये बाजरी भरलेली आहे, वाईट कर्म पूर्वसंचितानुसार भरलेलं आहे. त्यामुळं ते संपस्तोपर्यंत त्याला बाजरीच खावी लागणार. ते ज्यावेळेस संपेल त्यावेळेस त्याला गहू खायला आपोआप मिळणार आहे. कारण की का? तर त्याने दत्त महाराजांची सेवा केलेली आहे, बाजरीवर त्याने गहू टाकलेला आहे. म्हणून दत्त महाराजांची सेवा हे गहू आपल्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या पाहिजेत. आणि जो गहू खातोय म्हणजे जो वाईट करूनही त्याचं चांगलं होतंय. ज्या वेळेस गहू संपतील आणि ज्या वेळेस बाजरी चालू होईल त्यावेळेस त्याला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून आहेत.
जो चांगलं कर्म करेल त्याला योग्य पद्धतीने मार्ग मिळेल आणि जो वाईट कर्म करेल त्याला त्या पद्धतीने त्याला फळ भोगावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सुज्ञ आहात, समजूतदार आहात, जाणकार आहात. म्हणून आपण सुज्ञ जाणकार आहात, परंतु आपण थोड्याशा गोष्टी दुर्लक्ष करत असतो. त्या दुर्लक्ष न करता योग्य पद्धतीने राहा, योग्य पद्धतीने आपला आहार ठेवा, योग्य पद्धतीने आपला विचार ठेवा, म्हणजे दत्त महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने उतरवा, म्हणजे तुमचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. बस आजच्या दिवस एवढंच बस. हां, आता भजन घेऊ. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आज काय आहे? गुरुवार आहे ना. आणि गुरुवारला लागून काय आलंय आज नेमकं? नरक चतुर्दशी. ते मग अशी सांगायचं विसरून गेलो. दीपावलीचा सण चालू झालेला आहे. परवा धनत्रयोदशी झाली, वसुबारस झाली, आज नरक चतुर्दशी आणि दुपारीच अमावस्या बहुतेक चालू होते. त्यामुळं लक्ष्मीपूजन आज काही ठिकाणी करतायत. कॅलेंडरला उद्याची दाखवली, पण सायंकाळी 6-6:15 वाजेपर्यंत उद्या अमावस्या आहे. आणि आज केलं आणि उद्या केलं तरी चालतंय, तसं काय नाही. आपल्या मनामध्ये त्या पद्धतीचा भाव असला म्हणजे सगळं काय व्यवस्थित होत असतं. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणातून समजून घ्या. दिवाळी आनंदाने साजरी करा, एकमेकांना आनंद द्या, समाधान द्या, म्हणजे परमेश्वर तुमचा आनंद तयार केल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. अण्णांनी तेच नेहमी आपल्याला सांगितले की आनंदाचा आनंद तयार करायला शिका. आणि तो आनंदाचा आनंद तयार करायचा असेल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद आणता आला पाहिजे. मग तो आनंद कशा पद्धतीने आणता येईल तर त्याच्याशी चांगलं राहिलं, त्याच्याशी चांगलं वागलात, त्यांच्याशी चांगलं बोललात, हसून प्रेमाने जर बोलला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद तयार होत असतो. म्हणून आपण समजून घ्यायचे की आपल्याला भले
काही देऊ नका, पण 2 शब्द प्रेमाने चांगले बोला, म्हणजे दत्त महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. हाच खरा दिवाळीचा आशीर्वाद अण्णांच्याकडून सर्वांना असेल की प्रेमाने एकमेकांशी बोला, प्रेमाने राहा, प्रेमाने वागा. या सगळ्या गोष्टी याच जन्मामध्ये साध्य करता येत असतात. दुसऱ्या जन्माला गेल्यानंतर कोणी कोणाला ओळखत नाही, कोणी कोणाला समजून घेत नाही, तो प्रत्येक त्याचं जीवन जगत असतो. पण माणसाच्या जन्मामध्ये सुखदुःख हे वाटून घेता येत असतात. म्हणून सुख आणि दुःख हे आनंदाने समजून घ्या, एकमेकांना आनंद द्या, समाधान द्या, प्रेम द्या, म्हणजे तुमचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घ्या. सर्वांना अण्णांच्या वतीने, दत्त महाराजांच्या वतीने दीपावलीच्या आशीर्वाद, शुभेच्छा. आता पुन्हा एकदा भजन करू, नंतर नाना मार्गदर्शन करतील. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 हा नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण
स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 जय गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 श्रीपाद श्रीपाद विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की छान. सर्वांना मनपूर्वक आशीर्वाद. गुरुदेव दत्त. आता नाना बोलतील 2 मिनिटं. आपल्या सर्वांचं दैवत हिंदुत्वाचा पुरस्कार मिळालेला भारताच्या चारी कोपऱ्यातून चारित्र्याची निर्मिती करणारे सद्गुरू अण्णा महाराज यांना पण वंदन करूया. आज गुरुवार आहे आणि तो गुरुवार मृत्यूविषयी नंतर घेतो आधी बघतो. आजच्या गुरुवाराचं अनुदान प्रकाश जयसिंग कदम राणा केंजळ तालुका वाई जिल्हा सातारा यांनी केलेला आहे. म्हणून यांना आणि यांच्या कुटुंबियांना सुखाने टाळ्याने आशीर्वाद द्यायचा आहे. शाल घ्या पहिले. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. थांबा ते ठीक आहे थांबा तिथं हात लावा ती गाणे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. त्याप्रमाणे आपली पुढली जी पौर्णिमा आहे त्रिपुरी पौर्णिमा चा वार आहे शुक्रवार. तारीख आहे 25/11/2024 या दिवशी आपली पौर्णिमा आहे. या सर्वांनी याची नोंद घ्यायची. त्याप्रमाणे आत्ता आपण महाराजांनी विषय सांगितला संस्काराचा. संस्कार महत्त्वाचे आहेत. या संस्काराकरताच अण्णा महाराजांनी दत्त महाराजांना इथं आणलं आणि आपल्या सर्वांचे प्रपंच सुखी करण्याचं काम अण्णा महाराजांनी केलं. प्रत्येकाला देताना खालचा वरचा पाहिलं सर्वांना सारखं देण्याचं काम अण्णा महाराजांनी केलं. म्हणूनच आपण आज ह्या ठिकाणी सर्व जमतोय. त्यांनी सांगितलं धान्याचं उदाहरण बरोबर आहे. संगत महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे संगत त्याप्रमाणे पंगत त्याप्रमाणे विचार होऊ शकतात. म्हणून त्याकरता संगतीचा फांदो. यावेळेला तुम्ही सर्वांनी दत्त महाराजची पंगत हा नाना महाराज संगत धरली म्हणून तुमचे दिवस सोन्याचे आहेत. आज संगती पंगती मनोमार्ग गती. जर मार्ग मिळाला त्याला संगत महत्त्वाची असते. आणि तुम्ही सर्वांनी दत्त महाराज संगत धरली अण्णा महाराज संगत धरली म्हणून तुमचं सर्वांचंच कल्याण झालेलं आहे. आपल्याला अण्णा महाराजांनी जे शिकवलंय तेच आपण टिकवायचंय. जे शिकवलंय तेच आपण टिकवायचंय. आपल्याला बाकीचं काहीच करायचं नाही.
आहे तो मार्गदर्शन तुम्ही स्वीकारा, आहे तो मार्गदर्शन करा. दत्त महाराज तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाहीत. अण्णा महाराज देहाने गेलेत बा, आत्म्याने हेच ठिकाणी बसलेत. प्रत्येकाच्या प्रसंगाचा विचार केलाय. तुमच्या मनात काय आहे त्या महाराजांना कळतं. आता त्यांनी सांगितलं सद्गुरू सारिका असता पाठीरका इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरूला सगळं कळतं, शिष्य काय करतो ते, म्हणून त्याला सद्गुरू कळा. सद्गुरू केल्याशिवाय मोक्ष नाही. म्हणून हे अण्णा महाराज दत्त महाराज इथं आणले, एवढं मोठं वैभव केलं, म्हणून आपल्या सर्वांचं कल्याण ह्या ठिकाणी होतंय. आपली दिवाळी आहे. रामाला ज्यावेळेला राम वनवासाहून आले, 14 वर्षांनी आले, त्यावेळेला तो दिवस होता दिवाळी. त्या दिवसापासून दिवे लावण्यास सुरुवात, म्हणजे दिवाळी सुरू झाली. तशी प्रत्येकाची आनंदाची दिवाळी आयुष्याची करायची असेल तर अण्णा महाराजांची संगत आणि दत्त महाराजांची पंगत दारा 100% चांगलं होईल. धनतेरस, धनऋषीचा जन्म झाला म्हणून त्याची धनतेरस करतात, धनाला महत्त्व देतात. दिवाळी का करायची? दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मण कोणाचा? आई बापाचा. अण्णा महाराजांनी हे सगळं करून ठेवलं इथं. आपण सर्वांनीच करायचं त्याला. भाऊबीज तुमची. अरे कशा करता? मृत्यूंचा राजा यम, आणि यमाला प्रसंग आला आणि यमुनेकडे बहिणीकडे गेला, आणि त्या दिवशी त्यांनी बहिणीने त्याला ओवाळलं, बहिणीने त्याला पाचारण केलं, जेवण करून लावला. त्या दिवसात भावी सुरू झाली. येड्या बहिणीची येडीच माया, ओवाळी ते भाऊराया. अरे भावालाच वावळा, भावासारखं पुण्य नाही. तुम्ही माता आहात, मातांना एक विनंती आहे, भावाला ओवळल्याशिवाय अन्न खाऊ नका. तुम्ही तुमचं कल्याण झाल्याशिवाय नाही. आणि भावाला ओवाळताना तुमच्या भावाचं नाव घ्या, अण्णा महाराजचं नाव घ्या. हे साक्षांत आहे, हे साक्षांत आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखी हरिजन भेटन ती तिला अंब जोडिल्या पुण्याच्या त्या राशी फार त्या सुखाशी नाही रेखा. जास्त सुख नको पण संस्कार पाहिजेत. ह्या अनंत रूपाच्या दाराशी जोडलेले आहेत, आणि त्याचं रक्षण हे कुणी केलं तर अण्णा महाराजांनी केलं. म्हणून हे सावली उभी राहिली. हा वटवृक्ष आहे, कल्पवृक्ष आहे. तुम्ही या, कोणाची दुर्बुद्धी होत नाही मंदिरामध्ये, कारण हा कल्पतरू आहे. आणि कल्पतरू बसल्याच्या नंतर चांगले विचार येतात, सुविचार येतात. त्याची कारणं काय आहेत? दत्त महाराजांनी, अण्णा महाराजांनी कल्पतरू लावून ठेवलेला आहे. त्या कल्पतरूखाली आपण सर्व बसलेलो आहोत, आणि सर्वांना आनंदाचा आनंद देण्याकरता अण्णा महाराजांनी ठेवलेला आहे. सर्व माता भगिनींना एक विनंती करायची, भावालाच वावळा. भाषा कळती का? मान्य आहे का तुम्हाला? अरे पोटचं मिळतं पण पाठचं मिळत नाही. आईबापाला कन्या असते, कशा लागते, भाऊ आणि मुलगा आणि मुलगी असेल ते आईबापाला कळतं. तर भावाला वावळा, दिवाळी आनंदाने साजरी करा. आज नरक चतुर्थी आहे. नरकासुराचा वध झाला म्हणून नरक चतुर्थी करतात. कृष्णाने वध केला. वाईट गोष्टीचा विषय सोडून द्या. आजच्या दिवसापासून चांगली गोष्ट शिका, चांगले विचार शिका. दत्त महाराज, अण्णा महाराज तुमचं कल्याण केलं सोडणार नाही. सांगण्यासारखं शिकायला आहे. पण आता आपण सर्वांनीच वेळेचा अभावी राहिलेला आपण पुढं करू. आणि ज्यावेळेला आता आपण सर्वांनी आनंदाचा आनंद करा, दिवाळी साजरी करा. पण कल्पतरूप्रमाणे महाराजांनी सांगितलं, कल्पना चांगली ठेवा. बाजरीसारखी ज्वारी गव्हासारखी ठेवू नका. सर्वांनी गव्हासारखी ठेवा. वाईट विचार घेऊ नका, चांगले विचार घ्या. प्रपंच करताना, प्रपंच फार वाईट आहे. प्रपंच याला कशाला म्हणतात? सुख आणि दुःख त्याला प्रपंच म्हणतात. आणि त्या सांगडीमध्ये आपण आहोत. निघाला विषय. आपण आता अण्णा महाराज ब्रह्मचारी राहिले. सुरुवात विचार झाला त्यावेळेला म्हणले ब्रह्मचारी, सगळे ब्रह्मचारी कुठले घ्यायचे? मग कुठले ब्रह्मचारी राहणार? पण परमार्थ
प्रपंच करून परमार्थ करण्याकडे तुम्हाला दीक्षा दिलेली आहे सर्वांना. तसं यात्रेकरूला विनंती, प्रपंच करा पण परमार्थ करायला शिका. दत्त महाराज तुम्हाला दिल्याशिवाय सोडणार नाहीत. या दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना अण्णा महाराजाच्या वतीनं तुम्हाला आशीर्वाद देतो. आता आरती होईल. आता महाराज घ्यायचा याची नोंद घ्या.